डीसीपी आणि सीनियर पीएसआय सोनवणेंनी रोहित आर्याचा मर्डर केलाय। वकील नितीन सातपुतेंचा गंभीर आरोप, तर एपीआय अमोल वाघमारेकडून हिरो बनण्याचा प्रयत्न। सातपुतेंची प्रतिक्रिया। केसरकर जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंची मागणी। रोहितचे पैसे का दिले नाहीत, नितीन सातपुते यांचा सवाल। पायावर गोळी मारून रोहित आर्याला पकडलं जाऊ शकलं असतं, छातीत गोळी मारण्याची गरज नव्हती। पोलिसांची कारवाई चुकीची, आम्ही कोर्टात जाणार, सातपुते यांचा इशारा। रोहित आर्या यांचं काही बिल पेंडिंग असेल तर सहानुभूती म्हणून त्यांना पैसे मिळतील, काही देणं बाकी असेल तर चौकशी करून कुटुंबाला दिलं जाईल। केसरकरांची प्रतिक्रिया। दरम्यान सरकारनं 2 कोटी थकवल्याचा मयत रोहित आर्याचा आरोप। रोहित आर्याला दीपक केसरकरांशी बोलायचं होतं, केसरकरांमुळेच माझं नुकसान झालं, माझ्यावर अन्याय केला असं आर्याने आरोप केले होते। मित्र रोहन आहेर यांचा मोठा दावा। मुलांना ओलीस ढळणं चुकीचं, मुलांची सुटका करताना पोलिसांच्या कारवाईत रोहित आर्याचा एन्काउंटर चुकीनं झाला। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली ही समाधानाची बाब, केसरकरांचं वक्तव्य। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर। रोहित कोथरूडच्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी राहत होता। रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी पुण्यात उपोषणही केलं होतं। 19 लोकांना जाळण्याची धमकी देणारा दहशतवादी होता असं मला वाटतं। जाळण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यावी का, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। धोकादायक परिस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं, 17 मुलांचा पोलिसांनी जीव वाचवला, अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच। रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पोलिसांनी केलेलं एन्काउंटर चुकीचं की बरोबर माहित नाही, पण मुलांचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं। पोलिसांना मदत करू शकलो याचं समाधान। रोहित आर्याचा मित्र रोहन आहेरची प्रतिक्रिया। रोहितला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत। महाराष्ट्र सरकार पक्षफोडी घरफोडी करण्यात व्यस्त, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। शासनाकडील थकीत बिलांसाठी मुलांना ओलीस धरलं यात शंका नाही, रोहित आर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ठेकेदारांची 80,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत, रोहित पवारांचा सरकारवर आरोप। रोहित आर्याने पत्करलेला मार्ग गुन्हेगारी स्वरूपाचा, पण त्याला प्रवृत्त करणारे, मानसिक रोगी करणारे महायुती सरकारच। रोहित आर्याला टोकाला नेणारेही तितकेच दोषी, सचिन सावंतांच्या महायुती सरकारवर निशाणा। कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी अपहरण करावं लागतंय, आव्हाडांची टीका। तर पैसे मिळत नसल्यानं आर्यानं मुलांच्या अपहरणाचा कट रचला। रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर निशाणा। रोहित आर्याने स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवले, प्रकल्पासाठी त्यानं घर विकलं होतं। पैसे न मिळाल्यानं रोहित आर्यानं मंत्रालयाजवळ 26 दिवस उपोषणही केलं होतं। ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती। रोहित आर्या लेट्स चेंज 4 वेब सिरीजचं शूटिंग सुरू करण्याच्या तयारीत होता। रोहित आर्या ऑडिशन घेत असलेल्या आर्य स्टुडिओमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्रींनीही भेट दिल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार, सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। नागपूर विमानतळावर बच्चू कडू यांचं स्वागत, तारखेपासून पळ काढणाऱ्या सरकारला तारखेवर आणलं, कडूंची प्रतिक्रिया। तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, बच्चू कडू आक्रमक। बिकट अवस्थेत मार्ग काढत कर्जमाफीची तारीख दिली यासाठी सरकारचे आभार, कडूंची प्रतिक्रिया। तर कट कारस्थान झालं तर कोणालाही सोडणार नाही, कडूंचा सरकारला इशारा। दगाफटका झाल्यास फासावर जायलाही तयार, कडूंचा पवित्रा। सरकारनं मोर्चासाठी गुन्हे दाखल केले तर आम्हाला अटक करावी, बच्चू कडू यांचं आव्हान। तर जोपर्यंत कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, बच्चू कडू यांची भूमिका। शेतकरी आज संकटात, त्यांना कर्जातून मुक्त करण्याची आवश्यकता, निर्णय का घेतला नाही, लबाडाचा अवताण जेवल्याशिवाय काही खरं नाही। शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णयावर वडेट्टीवारांची टीका। 30 जून पर्यंत शेतकरी मरेल ना, आता कर्जमाफीची गरज असताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, जरांगे पाटलांचा इशारा।
शेतकऱ्यांना सरकारकडून 32,000 कोटींची मदत, शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही, विरोधकांच्या आरोपांवर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। यावर्षी सरकारची कर्जमाफी करण्याची आर्थिक स्थिती नाही, पुढील अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षीची तारीख दिली असावी, परिणय फुके यांची प्रतिक्रिया। सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड, उपचार सुरू आहेत, यातून लवकरच बाहेर पडेन, संजय राऊतांचं कार्यकर्त्यांना पत्र। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईतील विनोबा भावेंच्या आश्रमात राहतात, त्या आश्रमात सपकाळांच्या खोलीची पोलीस पाहणी करतात, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, इथे काय आग पेटले हे दिल्लीलाही कळलं पाहिजे, सत्याच्या मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन, मोर्चासाठी राज ठाकरे लोकल न जाणार। उद्याचा मोर्चा हा असत्याचा मोर्चा, नवनाथ बन यांची टीका, तर राज ठाकरेंनी मोर्चासाठी लोकलने जाण्यापेक्षा मेट्रोनं जावं, मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर झाला हे त्यांना कळेल, बन यांच्या कानपिचक्या। सत्याचा मोर्चा काढा किंवा असत्याचा मोर्चा काढा, काय फरक पडतो, विरोधकांच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चावरून चंद्रकांत पाटील यांची टीका, तर महाराष्ट्रात लोकसभेला ज्यांनी घपला केला असं आमचंही मत, पाटील यांचा आरोप। राज ठाकरे एंटरटेनर, त्यांच्या गर्दीचं परिवर्तन मनात होत नाही, कन्फ्यूज लीडर असं म्हणत मनसेच्या मेळाव्यानंतर भाजपच्या अमित साटम यांची टीका। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही, पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत उद्याचा मोर्चा पोलिसांच्या परवानगी विना होण्याची शक्यता। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ, असामान्य कार्यकर्त्यांना निवडणुका कशा लढवायच्या, मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, मनसे नेते गजानन काळेंची मागणी। निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत गोंधळ, मनसेकडून पुन्हा एकदा दावा, नवी मुंबईतील कोपर खैरणे सेक्टर 2 मध्ये एकाच मोबाईल नंबरवर 288 मतदारांची नोंदणी संदर्भातील नंबर शासकीय अधिकारी तलाठीचा असल्याचा दावा। बुलढाण्यात मतदार यादीत घोळ, 7,500 दुबार मतदार तर 5,291 मृत्यू झालेल्या मतदारांच्या नावावर मतदान झाल्याचा आरोप, ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंचा पत्रकार परिषदेत मोठा आरोप। मुंबईत उद्या निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा मोर्चा, नाशिकमधून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांची बैठक। विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, मात्र काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचाच भगवा फडकणार, उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। पलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट, संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू, सूत्रांची माहिती, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। राज्यात सुरू होणार नमो पर्यटन माहिती केंद्र, प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर, रायगडचा किल्ल्यांवर पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यासाठी 50 कोटींची तरतूद। किल्ल्यांवरील नमो टुरिझम सेंटर फोडून टाकणार, पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेंटर्सवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे म्हणून किती लाचारी करायची असाही टोला। भीमा कोरेगाव प्रकरणात उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, चौकशी आयोगानं उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली, प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं नोटीस। नोटीस कशासाठी दिली याचं कारण बघावं लागेल, काहीतरी राजकारण केलं असेल म्हणून नोटीस दिली असेल, भीमा कोरेगाव प्रकरणी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटीशीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। तटकरेंनी विधानसभेत आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, दादागिरीला घाबरत नाही, दादागिरी आमच्या अंगात, रोहातील पक्षप्रवेश समारंभात आमदार दळवींचा तटकरेंवर निशाणा। धर्मादाय संस्थांचं ऑडिट करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, ऑनलाईन पद्धतीनं संकेतस्थळावर माहिती भरण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आवाहन। गुंड निलेश घायवळच्या सहकार्याला पुणे पोलिसांकडून अटक, संदीप फाटक असं आरोपीचं नाव, संदीप फाटक घायवळच्या टोळीमध्ये कार्यरत होता।